एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। आज आपण आलेलो आहोत कुडाळ शहरातल्या लक्ष्मीवाडी येथील नरसिंह मंदिरात, जिथे पारंपरिकरित्या मातीच्या गणपतीची मूर्ती साकारली जाते। सालाबाद प्रमाणे इथे तुम्ही बघू शकता, अगदी 1 फुटापासून 3.5-4 फुटापर्यंत इकडे गणपती सुरुवातीलाही सांगितलेलं, इकडे पूर्णपणे गणपती हे मातीपासून साकारले जातात। हे पारंपरिक चालत आलेले आहेत ते। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण आलेलो आहोत कुडाळ शहरातल्या लक्ष्मीवाडी येथील नरसिंह मंदिरात, जिथे पारंपरिकरित्या मातीच्या गणपतीची मूर्ती साकारली जाते। सालाबाद प्रमाणे इथे तुम्ही बघू शकता, अगदी 1 फुटापासून 3.5-4 फुटापर्यंत इकडे गणपती साकारले जातात आणि अगदी आपल्या नैसर्गिक मातीतून, म्हणजे जी माती चिकण माती ज्याला आपण म्हणतो, जी नदीतून वगैरे बाहेर एक्स्ट्रॅक्ट केली जाते, अशा मातीपासून गणपती साकारले जातात। तर आज आपण या गणपती शाळेत भेट देणार आहोत। कंप्लीट व्लॉग बघा। कोकणात आधीपासूनच गणपती हे मातीचे बनवले जातात आणि अजूनही ती परंपरा चालू आहे। कुडाळमधल्या नरसिंह मंदिरात आजही गणपती बाप्पा बनवले जातात, अगदी मंदिराच्या सानिध्यात, आणि ते सुद्धा पक्क्या मातीचे। आपल्या कोकणातील परंपरेप्रमाणे हा गणपती साकारलेला आहे मातीपासूनचा। जसं मी सुरुवातीलाही सांगितलेलं, इकडे पूर्णपणे गणपती हे मातीपासून साकारले जातात। 4 फुटाची गणपतीची मूर्ती आहे। संपूर्ण मूर्ती, ह्या मूर्तीचं जे काम आहे ते हाती केलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा साचा वापरला गेलेला नाहीये। ही फार सुबक अशी मूर्ती, मी त्याचा फोटो बघितला तिथे आणि फार लक्ष वेधून घेते या गणपती शाळेत मूर्ती। मी आल्या सगळ्यात पहिली माझी नजर या मूर्तीकडे पडली। बाल गणपती आहे, पण माझं मन जे आहे ते पूर्णपणे ह्या गणपतीकडेच आहे सध्या, म्हणून मी येऊन इथे पहिल्यापासून ह्या ब्लॉगची सुरुवातच मी इथून करतोय। ह्या कारणाने आपण आता अजून गणपती मी दाखवणार आहे तुम्हाला। इकडे तुम्ही बघू शकता, काही गणपती जे आहेत ते झाकून ठेवलेले आहेत, कारण त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, कलर काम। त्यावर कुठल्याही प्रकारचे इतर डाग पडू नये किंवा रंग उडू नये त्याच्यावरचा, म्हणून हे झाकून ठेवले गेलेले आहेत। ते तुम्ही बघू शकता, अजून काही गणपतींचं रंगकाम चाललेलं आहे। आपल्यासोबत संदीप दादा आहेत, की जे जवळपास 20 वर्ष इकडे गणपती साकारतायत। दादा, यंदा म्हणजे किती गणपती आहेत सगळे मिळून? 175 वगैरे। आणि या सगळ्या कामाला मी बघतोय की बरेच गणपती इथे आहेत, काही गणपती मंदिराच्या आवारात पण गणपती आहेत। तर एक साधारण किती कारागीर आहेत आपल्याला? 4 ते 12 हे पारंपरिक चालत आलेले आहेत ते। मग ह्याच्यात तरुण पिढीचा किती समावेश असतो? जास्त तरुण पिढी। अच्छा, जवळजवळ 80-90% तरुण पिढी। मग एक साधारण मी बघतोय की ह्या ज्या मूर्ती आहेत ही पूर्णपणे हाती केलेली आहे, ती सुद्धा मूर्ती बघितली हाती केली आहे। ह्याची डिमांड कशी असते, की तुम्हाला ही तुम्ही कल्पकतेप्रमाणे करतात की फोटो दाखवले जातात? फोटो दाखवले जातात। फोटो दाखवले जातात।
पारंपरिकरित्या गणपती साकारले जातात, ते सुद्धा मंदिरात. म्हणजे पूर्वपरापासून चालत आलेली जी आपली प्रक्रिया आहे, परंपरा आहे, त्या परंपरेनुसार इकडे गणपती बनवले जातात. तुम्ही कोकणात जर आलात तर इथे भेट द्या. इकडचा पत्ता अगदी हायवेला लागूनच आहे हे मंदिर. इकडे आलात तर तुम्हाला बघायला मिळतील. आता फार कमी दिवस उरलेले आहेत चतुर्थीला. तुम्ही इकडे ते येऊ शकता, गणपती बघू शकता आणि जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर ऑर्डरसुद्धा प्लेस करू शकता पुढच्या वर्षीसाठी. पुन्हा एकदा आपण भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.